हॅलो फ्रेंड्स, आता आपण पाहणार आहेत आयुर्वेद इतिहास. तर इतिहास फ्रेंड कशाला म्हणतो आपण, की जे काही भूतकाळातील ज्ञान आहे, घटना आहेत, त्याचा आढावा घेणे म्हणजे इतिहास होय. कोणत्या पण शास्त्राचा किंवा वस्तूचा इतिहास हा त्याच्या भूतकाळाचे वर्णन करतो. तर हा शब्द कसा बनला आहे, त्याची उत्पत्ती आणि व्याख्या. तर हे दोन पदापासून बनलेलं आहे, इति प्लस हास. हासला आपण ह प्लस आस असंही लिहू शकतो. इति याचा अर्थ होतो की ज्याचा शेवट झाला, जो जाणारा क्षण आहे व जो भूतकाळात जमा झाला असा. आणि हास म्हणजे जो निश्चित असा होता, जो वर्तमान किंवा भविष्यकाळातील नाही, जो केवळ भूतकाळातील आहे. जो गेलेला क्षण किंवा काळ हा निश्चयपूर्वक असा होतो व ज्याचा शेवट झाला आहे, त्याची स्मृती व साठवण करणे म्हणजे इतिहास. फ्रेंड, जे इतिहास आणि पुराण आहेत ना, दोघं पण काय करतात की जे काही ज्ञान आहे त्याचं संवर्धन केलं जातं. त्यामुळे याला असं म्हटलंय की एकमेकास हे पूरक आहेत. तर फ्रेंड, इतिहास जो आहे अतीत काळातील प्रवृत्तीचे ज्ञान त्यामुळे आपल्याला होते. आणि त्याला काय म्हटले आहे, सत्य न्यायाधीशाप्रमाणे म्हटलेलं आहे, म्हणजे सत्याला शोधण्याचा ज्ञानपूर्वक प्रयत्न करतो, निष्कर्षाप्रत घेऊन जातो आपल्याला. आणि जीवनामध्ये आपण जे काही चुका वगैरे केल्यात त्याला लक्षात आणून देतो व पुन्हा घडू नये यासाठी तसे प्रयत्न करायला लावतो, आणि त्यामुळे आपल्याला तो यशाकडे घेऊन जातो असं म्हटलेलं आहे. नेक्स्ट म्हटलेलं आहे, इतिहास हा योग्य मार्ग दाखवणारा जीवनाचा आरसा आहे. भूतकाळात हा वर्तमान काळाचा आरसा आहे. जसं भूतकाळाला म्हटलं आहे ना फ्रेंड, की वर्तमान काळाचा आरसा आहे, म्हणजे भूतकाळामध्ये आपण जे काही चुका वगैरे केल्यात तर ते जर आपलं म्हणजे करायचं नसेल समोर, म्हणजे फ्युचरमध्ये आपल्याला त्या गोष्टीचा जर आढावा असेल तर फ्युचरमध्ये आपण तशाच चुका नाही करणार. तर फ्रेंड्स, यामध्ये कोणकोणते इतिहास ज्ञान आपल्याला कोणकोणत्या साधनामधून होते, तर जे काही वाङ्मयामध्ये वेद आहे, उपनिषद, ब्राह्मण ग्रंथ, आरण्यक, पुराण साहित्य, बौद्ध साहित्य, जैन साहित्य, रामायण, महाभारत, कौटिल्य अर्थशास्त्र, पाणिनीचे अष्टाध्यायी, शिलालेख, मुद्रा, उत्खनन, यात्रा विवरण. मतलब आपल्याला हे विचारतात फ्रेंड, ज्ञानाची साधने कोणकोणती आहेत इतिहासाच्या. तर इतिहासाच्या ज्ञानासाठी खालील प्रमुख साधने काही सांगितलेली आहेत. तर पहिलं आहे त्यामध्ये प्राचीन जे वाङ्मय आहे, फर्स्ट हे लक्षात ठेवा फ्रेंड. यामध्ये जे काही धार्मिक आणि लौकिक वाङ्मयाचा समावेश होतो म्हणलेला आहे. तत्कालीन जे समाज व संस्कृतीचे ज्ञान यामुळे आपल्याला प्राप्त होते, जसे की उदाहरणात दिले ऋग्वेदातून वैदिक संस्कृतीचे ज्ञान प्राप्त होते. आणि वानभट्टाच्या चरित्रामधून सम्राट हर्षवर्धनाचे तत्कालीन ज्ञान प्राप्त होते. त्याचप्रमाणे पांडुलिपीचे सुद्धा ज्ञान होते, जसं की उदाहरणात दिले बाबर, पांडुलिपी इत्यादी. धार्मिक वाङ्मयामध्ये वेद, उपनिषद, ब्राह्मण ग्रंथ, आरण्य ग्रंथ, पुराण, बौद्ध, जैन साहित्य, सामाजिक, धार्मिक, आर्थिक, सांस्कृतिक, सभ्यताविषयक ज्ञान होते. आणि त्याचप्रमाणे लौकिक वाङ्मयात रामायण, महाभारत, अर्थशास्त्र, अष्टाध्यायी, हर्षचरित याचे ज्ञान होते. सेकंड आहे शिलालेख. हे तर सर्वांना माहीत असेल, जे प्राचीन राजा वगैरे होते त्यांनी आपला उपदेश शिलावर लिहून ठेवलेला आहे, जसं की अशोकाचे शिलालेख आहे, धर्मलेख, स्तंभलेख. हे जे अशोकाचे शिलालेख आहेत त्यातून आपल्याला आतुरालय, पशुचिकित्सालय याची माहिती मिळते. आणि स्तंभ, मंदिर, गुफांचा अभिलेख, राजपूत राजांचे लेख इत्यादीमुळे सामाजिक, राजनीतिक, सांस्कृतिक व आर्थिक परिस्थितीचे ज्ञान होते. दानपत्र कशाला म्हणतो आपण, जे राजाने आपल्या अधिकारी व सेवकांना दानपत्राद्वारे जमीन दान केल्याचे कळते. या दान देणाऱ्याचे व घेणाऱ्याची पूर्ण माहिती मिळत होती. ही इतिहासाची प्रामाणिक सामुग्री आहे म्हटलेलं आहे. मुद्रा, ज्याला आपण कॉइन्स म्हणतो, यामध्ये युनानी राजमुद्रा आहेत, गुप्तकालीन स्वर्णमुद्रा, समुद्रगुप्ताची मुद्रा, सिथिलियन व पर्शियन मुद्रा, शिवाजींच्या काळातील राजमुद्रा इत्यादीमुळे तत्कालीन प्रशासकाची, राजांची, व्यक्तींची आर्थिक स्थिती, सामाजिक, सांस्कृतिक व त्यांच्या काळाचा परिचय होतो. आणि जे उत्खनन आहे त्यामध्ये काय येते, जे पुराणतत्वांद्वारे संपन्न उत्खनन कार्याद्वारे त्या काळात जी साधन सामुग्री प्रकाशित आली त्याद्वारे इतिहासाला एक नवीन दिशा मिळते. हडप्पा, मोहनजोदाडो, बौद्ध स्तूप, गुप्तकालीन जे मंदिर, चित्रकला, जावा, कंबोडिया इत्यादी मंदिर, सारनाथ, कुशीनगर, तक्षशिला, पाटलीपुत्र व नागार्जुनी कोंडा इत्यादीची सभ्यता व संस्कृतीविषयक परिचय मिळतो. विश्वविद्यालयाच्या बाबतीत महत्त्वाची माहिती प्राप्त होते. यात्रा विवरण आपल्याला माहिती आहे फ्रेंड, बाकी खूप साऱ्या देशामधून आपल्या देशामध्ये किंवा आपल्या देशातून बाहेर असं पर्यटक वगैरे येतात ना, तर त्यांना विदेशातून आलेल्या यात्रेकरूंची माहिती प्राप्त होते ह्याच्या थ्रू. युनानी पर्यटक हेरोडोटस, स्ट्रॉबी, प्लिनी, एरियन इत्यादी जे चीनी पर्यटक, फाहियान, फेयू, एनसंग, इत्सिंग, अरबी जे पर्यटक, अल्बेरुनी यांच्याविषयी आपल्याला जे काही त्यांचं जनजीवन आहे, सामाजिक, आर्थिक स्थिती याची माहिती प्राप्त होऊ शकते. फ्रेंड्स, इतिहासाची जी सुरुवात आहे ना, ते बुद्ध काळापासून सुरू होतो असं म्हटलेलं आहे.
यामध्ये सांस्कृतिक इतिहासात त्याचा संबंध मनुष्याचा विचार, आदर्श संस्था, उपचार, व्यवहार, विश्वासाशी आहे. आणि हे जे इतिहासातील प्रथम तिथी आहे तर ती इसवी सन पूर्व 600 वर्ष आहे. जे फ्रेंड बुद्ध युगाचे जे पूर्वीचे युग आहे ना ते ब्राह्मण काल होते. ब्राह्मण कालाचे अंतिम साहित्य कोणते होते तर उपनिषद. आणि उपनिषदाद्वारे अशी माहिती मिळते की जे काही ब्राह्मण सुद्धा ज्ञानप्राप्तीसाठी क्षत्रिय इत्यादी अन्य वर्णाच्या जवळ जात होते. या परंपरेने उपदेशक बुद्ध व महावीर क्षत्रिय झालेत. तर फ्रेंड श्रुती म्हणजे कसं, अगोदर आपण बघितलं होतं गुरु शिष्याचं जे रिलेशनशिप होतं त्याच्यामध्ये अगोदर त्यांना आपल्यासारखं वह्या पेना वगैरे काही नव्हत्या, तर त्यांनी काय करायचे, आपल्या गुरुचं ऐकायचं आणि तेच लक्षात ठेवायचे. म्हणजे जे मौखिक रूपात जे ज्ञान प्राप्त केलं जाते ना त्याला श्रुती म्हणतात. गुरु शिष्याच्या परंपरेने एका पिढीतून दुसऱ्या पिढीत मौखिक रूपात त्यांचे रक्षण होत असे असा क्रम सुरू राहिला त्याला श्रुती म्हणतात. आणि या प्रकारचे एकूण ज्ञान प्राप्त केले जात होते त्याला स्मृतीच्या रूपात स्थायी केले गेले. जे पण फ्रेंड्स साहित्यिक सामग्री आहे ना ती दोन प्रकारची सांगितलेली आहे. एक आहे अनैतिहासिक आणि दुसरे आहे इतिहासपरक. जे फर्स्टवाली आहे त्यामध्ये ऋग्वेद सर्वात प्राचीन आहे. आणि जे अथर्व वेदात आहे ना मानव जीवनाशी संबंधित बरेच विषय मिळतात. पाणिनीच्या अष्टाध्यायीत बरीच महत्त्वपूर्ण बाबी मिळतात. त्यामुळे जे आयुर्वेद साहित्य आहे त्यावर विशेष प्रकाश पडतो. सेकंड जे आहे इतिहासपरक. या साहित्यामध्ये ना फ्रेंड्स जे आपण रामायण, महाभारत, पुराण याचे सुद्धा बरेच महत्त्व दिलेले आहे. जे जास्त यात्रेकरू येत होते ना फ्रेंड त्याच्यामध्ये जास्त चीनी आहेत, तिबेटी, ग्रीक, यवन हे आहेत. जे फ्रेंड सिरियाचा जो सम्राट होता सिल्युकस त्याचा जो राजदूत होता मेगॅस्थनीस चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारामध्ये खूप वर्ष राहिला. आणि त्यानं त्याचं जे इंडिका नावाचं जे पुस्तक होतं त्यामध्ये भारताबद्दल खूप काही विषयांचे वर्णन केलेले आहे. तर फ्रेंड इतिहासाच्या दृष्टीने तिबेटचा जे लामा तारानाथाचा जो ग्रंथ आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे. तसंच मुस्लिम पर्यटकांचा वृत्तांतसुद्धा इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. त्यात प्रमुख लेखक अल्बेरुनी आहे आणि तो संस्कृतचा पंडित होता. त्याने अनेक भारतीय ग्रंथाचे अरबी भाषामध्ये भाषांतर केले आणि मोहम्मद गझनीच्या सोबत आक्रमणाच्या वेळी होता. याचाच अर्थ भारतीय चिकित्सा पद्धतीचा सार्वभौम प्रभाव होता. जे फ्रेंड हकीमी चिकित्सा होती ती आयुर्वेद व युनानी पद्धतीवर विकसित झाली. त्यात आयुर्वेदाचे योगदान अधिक आहे. तर फ्रेंड जे काही इतिहासाच्या अभ्यासाने काय होते की भूतकाळाला पाहून भविष्याची निर्मिती करावी. जे काही आर्ष प्रवृत्तीचे आकलन करून वर्तमानाला उचित दिशा देणे हा इतिहासाच्या अभ्यासाचा मौलिक उद्देश आहे. या दृष्टीने आयुर्वेदाच्या क्षेत्रात इतिहासाच्या अध्ययनाची नितांत आवश्यकता आहे. थँक्यू.